हॅलो. हॅलो. हा बोला. हा, हे अनुभव काय? सांगायचा होता. हा स्वामी अनुभव सांगायचा होता. हा, कुठून बोलताय ताई? सातारा. अच्छा, नाव सांगायचंय? हा, योगिता कदम. हा, काय अनुभव आला ताई? छोटाच आहे, हा हा पण माझी इच्छा होती ना की मला बी यावं. हा 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 हा. हो. अच्छा अच्छा. हा हा चालते. आहे छोटासाच. हा, सांगा ना. काय आला अनुभव? म्हणजे माझ्या बहिणीचं पोरगं आहे. हा. त्याच्या पोटात बऱ्याच दिवस दुखत होतं. बरं. हा हा पण मी म्हणजे स्वामींची सेवा करते बरं आता. नाही झाले, म्हणजे लग्नाच्या आधी नव्हते करत. हा. आमचे वडील करायचे. बर. त्याच्या परत मग मी बी करायला लागले. अरे वा. काय पण काय आपली करायला लागले तुम्ही सेवा? असं काय मला म्हणजे वाचता वगैरे येत नाही. बरं आपली बरं. थोडी अशीच जमल अशी करते. अच्छा अच्छा. हा हा हा. मग मला बी जप ही कराय म्हणजे ते हे वाचन वगैरे म्हणजे करायला आवडतं. अरे वा. हा. काय आता येत नसल्यामुळं हा मी अशी जमल अशी करते सेवा. हा हा, बरोबर आहे. हा. हो. पण स्वामींची म्हणजे पूर्णपणे माझा विश्वास हा मी अरे वा. ठेवून करते आणि त्यांची हेच सेवा. महत्वाचं आहे ताई, विश्वास असणंच महत्वाचं आहे. हा. बरोबर. म्हणलं आपल्याला वाचता मला आवडले आहे, पण हा हा वाचता येत नसल्यामुळे मी आपला हा. त्यांच्यावर आत्मविश्वास टाकून करते. अरे वा. आपल्याला हा हा. जमल अशी सेवा करते मी. अरे वा वा वा. हा हा. तेव्हा ते म्हणजे बरेच मला दोन वेळा 3 वेळा अनुभव आले स्वामींचे. हा 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 हा. काय आलं ऑपरेशन आधी होतं सांगा ना, ना मग. ते काय झालं हम्म. म्हणजे माझ्या छातीत गाठी झाल्या होत्या. अरे बापरे. हा हा हो, म्हणजे पहिला अनुभव स्वामींचा मला आलाय. हा हा छातीत गाठी झाल्यावर ते मला माहीतच नाही. हा. नुसतं दुखत होतं. अरे. तर हा मी आपली दाखवायला परत मला ते असं जाणवायला लागल्या. हा 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 मग मी डॉक्टरांना दाखवलं. हा. तर डॉक्टर बोलले गाठी आहेत. तर अरे. मग ते गाठी सांगितलं त्यांनी. हा हा हा. तर मी पूर्णपणे घाबरून गेले ना. बरोबर म्हणलं आहे. हो. गाठी म्हणल्यावर कशाच्या गाठी आहे हो, काय आहे. गाठी म्हटल्यावर आपण घाबरतोच. हा. मग मी लय रडत होते. मग अशीच मी 1 महिना म्हणजे 4 महिने मी तशाच गाठी घेऊन बसले. बाई डॉक्टरांकडे गं. गेलेच नाही भिवून. हम्म. हम्म. मग ते असंच मी म्हणजे स्वामींपाशी रडले की हा मला काय सांगू नका म्हणलं. हे कसल्या गाठी का आहे तुम्हाला हा माहित आहे, मला माहित नाही म्हणलं. हा हा. मग इतकं मी त्यांच्यावर सगळं सोडलं. म्हणलं काय असेल ती म्हणलं तुम्हीच बघा म्हणलं. आणि मला डॉक्टरांनी म्हणजे काय जणांनी भीती बी घातली ना, अशी गाठी असतात, तशा असतात, कॅन्सर अरे. वगैरेच्या असतात. हा. मग मी जास्त खचत गेले. अगं बाई. जेव्हा म्हणजे लय टेन्शन घेतलं. हा हा. त्यात आई वडील बी नाहीत ना मला. दुःख बापरे. सांगायचं कुणाला. हो हो, खरं. त्यांच्यापाशीच ही करायची मी. आई गं. मग मी लोकांना म्हणजे अशी चालले ना डॉक्टर वगैरे कडे, तर मी त्यांची मूर्ती घेऊन जायचे सोबत. हा हा हा. की काय असेल ते नॉर्मल राहू द्या म्हणून. हा हा, बरोबर. हा. मी करत राहिले. म्हणजे मला काय वाचन करता येत नाही, काय नाही. हो फक्त हो आपली जप ही करायची. हा. मग. मग ते असं जप करून पाणी वगैरे प्यायचे ना म्हणजे मी स्वतः. अरे वा. हा हा. मग अशी करत राहिले. मग सारखी स्वामींच्या मग मंदिरात बी जायचे मठात. तर आमच्या तशी आहे मठ कोरेगाव म्हणून. अच्छा. हा. तिथं जायचे मठात. मग तिथं आपली मी दर गुरुवारी जायचे. अरे वा. तिथं बोलायचे. हा हा. मग शेवट मग तिथं गेले डॉक्टरकडे. ऑपरेशन करायचं ठरलं. हा हा. ते अगोदर तिथं चेक केल्या. मग हो का. हा हा. चेक केल्या. मग मी तिथं स्वामींना घेऊन गेले माझ्या सोबतच. म्हणलं स्वामी मला इतकी भीती बसली होती की आता कसल्या गाठी आहेत आणि काय आहे. मला 2 मुलं आहेत ना बारकी. बरोबर, काळजी वाटते.
आणि त्यात आई वडील नाही, कोण नाही. मग बरोबर. सासरची चांगली आहे ती. हा, हा. शेवट आई वडील लागतात ना आपल्याला बरोबर आहे. वाटतं. हो. हा. तर मी म्हणलं आता गेले तिथं त्यांना घेऊन. मग आपले नंबरालाही बसले तोपर्यंत जप करत बसले होते मी. हा, 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 हा. हो. म्हणलं नॉर्मलच गाठी राहू दे स्वामी, म्हणलं आई मला गं. काही दुसरं नको. म्हणजे हा, अशी मी बरोबर. रडत होते सारखी. हा, हा. हो. मग तिथं डॉक्टरकडे आतमध्ये गेले. हम्म, हम्म. मग चेक वगैरे केल्या. हम्म, हम्म, हम्म. मग रिपोर्ट दुसऱ्या दिवशी येणार होता ना. हो, हो. तर मी स्वामींपाशी टेन्शन आलं सारखी असेल तुम्हाला. सारखी रडतच बसली होती. दुसरा दिवस येऊ असं वाटायचं की काय येतं रिपोर्टात आणि काय नाही. आई गं. मग हा. स्वामींना मी सांगत राहिले सारखी. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वामींपाशी म्हणजे बसलेले मी जप करत. हा, हा. रिपोर्ट आणला हा. घरच्यांनी. अरे वा. तर डॉक्टरकडे मी घेऊन गेले. हा. आता ते काय आपल्याला कळलं नाही आज. मग बरोबर. डॉक्टरकडे रिपोर्ट दाखवाय पहिली स्वामींच्या मठात गेले रिपोर्ट घेऊन. आई गं. हो. डॉक्टरकडे नाही गेले. आधी डायरेक्ट स्वामींच्या मठात गेले. हा, 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 हा. आणि तिथं ते रिपोर्ट ठेवला. म्हणलं ह्यात काय असेल वाईट ते बदलावं म्हटलं स्वामी. बाई आणि सगळं गं. नॉर्मल राहू द्या म्हणलं. हा, 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 हा. हो. आणि मग तिथं खडी सागर ही नारळ ही आपला केळी वाहिली. हा. आणि हो. आणि अशी पाय पडायला गेले हा. की आपले म्हणजे पुढंच खडी साखर पडलं त्यांच्या पायापासून. ओ. अरे वा. हो. हा. आणि मग तिथं मग मला जरा बरं वाटलं. म्हणजे हो. हाय बरोबर काहीतरी आहे. म्हणजे होणार म्हटलं. हा, हा, हा. डॉक्टरकडे जावंच तर. हा. मग डॉक्टरकडे गेले रिपोर्ट घेऊन. हा. तिथं बी ते म्हणजे समर्थ हॉस्पिटलच आहे. अरे वा. हा. हो. म्हणजे ते डॉक्टर बी स्वामीची सेवा करतात ना. हा, 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 हा. हा. मग तिथं गेले. मग डॉक्टर तिथं बी जप करत बसले. काय निघतंय काय नाही. हा. डॉक्टरांकडे लक्ष नव्हतं काय सांगतेत ती. पहिला रिपोर्ट उघडला तिथं स्वामींचे फोटो वगैरे आहेत ना. हो, मग बरोबर. तिथं बी हात जोडून बसले. म्हणलं स्वामी म्हणलं नॉर्मल निघू द्या. मग हा. तिने ते मॅडमनी वाचला. हा. तर हो नॉर्मल गाठी निघल्या. काही आई प्रॉब्लेम नाही म्हणजे. गं. किती छान ताई. किती तिथंच सुंदर इतकं घडलं. इतकं रडाय आलं असं वाटायला लागलं पूर्ण. लय म्हणजे लय. मग बरोबर. म्हणलं काय नाही आता काय प्रॉब्लेम नाही. गाठी तर नॉर्मल आहे ते. हा, मग काय हाय प्रश्नच नाही का ना. हो. आणि एवढ्यापर्यंत सांगते स्वामींना म्हणलं स्वामी माझ्याकडे एवढं पैसे नाहीत. मग आता बिल इतकं होईल इतकं. हो, जर हो. आपल्याला ह्याच्यात करायचं म्हणलं तर. बरोबर. म्हणलं लय नाही 15,000 बिल येऊ द्या म्हणलं स्वामी. माझ्याकडे एवढे पैसे बी नाही. हा, हा. मग 15,000 डॉक्टरांनी सांगितलं. बघा किती स्वामींना काळजी आहे ताई. हो. म्हणजे इथपर्यंत म्हणजे बारीक छोटे मोठे अनुभव सारखेच आहे चालू. हो ना. हो. आणि परत आता बहिणीच्या पोराचं म्हणजे बराच दिवस झालं पोटात दुखत होती. हा, तिची मग बी कसं काय परिस्थिती झालं? हो. तिची ती परिस्थिती जरा नाजूक आहे. तर ते हा, हा. सारखं दुखत राहायचं. बापरे. म्हणजे अधून मधून दुखायचं. हा, तर हा. ते नेलं की तेवढं पुरतं राहायचं आणि परत 4, 5, 8 दिवसांनी महिन्यानी परत चालू व्हायचं. अरे बापरे. तर मग मी स्वामींना म्हणलं ते बी शंकर बाबा आहेत का नाही त्यांची म्हणजे हो हा. पाया वगैरे पडायचं जायचं आपला. त्याला बी आवड आहे त्यांची. हा, हा, तर हा. मी आत्ताच्या म्हणजे ह्या 2 गुरुवार झाले. हो. हा, हा. तर स्वामींना मी बोलले. हा. म्हणलं स्वामी म्हणलं आज ती आईची परिस्थिती नाजूक आहे म्हणलं. हो, हो. तिला त्या पोराला म्हणजे वडील नाही. त्याच्या वडिलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे ना. अरे अरे. हा मग एकटीच आहे. म्हणून ते बोलले मी म्हणलं त्याचं ते पोटातलं दुखतंय ते सारखं दुखतंय. त्याची आई बी भ्यायला लागली ना. म्हणजे काय होतंय काय निघतंय. बरोबर. हा, हा. तर म्हणलं काही निघत नाही स्वामींवर विश्वास ठेव म्हणलं. हा, आणि तू हा. बोल म्हणलं स्वामींना. मी तर इथनं करते त्याच्यासाठी. हा. तू बी बोल म्हणलं. हा. हो. मग ती बोलली मी सांगितलं असं. मग मी बी केलं म्हणलं स्वामी म्हणलं त्याच्या पोटातलं दुखायचं राहू द्या म्हणलं. हा. आणि मला तुमचा त्याच्यापासून म्हणलं मला असा अनुभव द्या की त्याचा रिपोर्ट नॉर्मलच आला पाहिजे. हा. आणि मी म्हणलं अनुभव असं सांगल माझी बी इच्छा लई आहे. हा, हा, हा. हो. आणि मग त्याला गुरुवारचाच नेमका गेला हा. हे चेक कराय हा, पोटात का दुखतंय सोनोग्राफी सांगितली.
हा हा. आणि मग केली सोनोग्राफी, गुरुवारचाच बरोबर रिपोर्ट आला त्याचा. अरे वा. हो, डॉक्टरनी सांगितलं काय नाही, नॉर्मल आहे म्हणली. अरे वा. हो. पाहिजे, हीच आपली स्वामींची आपल्यावर कृपा आहे ताई. हाय हाय. फक्त आपण सेवा करत राहायची. करत राहायची. आता मला आवड वाचण्याची लय आहे, म्हणजे अशी पण लय जीव माझा हे होतो, पण काय आता वाचायला येत नाही, म्हणून बरोबर असं वाटतं स्वामींना माझी सेवा ही होती का नाही असं वाटतं ना. बरोबर. हाय का नाही. हो. मग असं आता तुमच्यापासून काही सेवा, आता मी बरंच ऐकते तुमच्या व्हिडिओ सगळे हा ऐकते ना. हा हा हा. हो, म्हणजे रोजच मी सेवा ऐकते. देत नाही हा ताई. नाही ना. नाही, मी नाही हो, मी ऐकते तुमचं हा. ते, म्हणजे कुठनं घ्यायची ते प्रदीप दादा वगैरे हा, ते ना. मला तुम्ही नंबर मेसेज करा की मला नंबर द्या दादांचा, मी दादांचा नंबर देईल हा. म्हणजे तुमच्याकडून नंबर घ्यायचा का? हो हो हो. हं. श्री स्वामी समर्थ ताई. हा ना.